ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 17. गेल्या काही भागापासून भगवंत क्षेत्रज्ञ किंवा पुरुष प्रकृती याविषयी विवरण करत आहेत आणि ते ज्ञान बुद्धीत दृढ होण्यासाठी काय उपाय करावे याविषयी ते आता मार्गदर्शन करणार आहेत. भगवंत म्हणाले, पार्था, कोणी कोणी साधक आत्मतत्व आणि अनात्मतत्व म्हणजे पुरुष आणि प्रकृती दोघांनाही विचारांच्या अग्नीत घालून त्यातील हिणकस भाग काढून टाकतात आणि निखळ चोख सोन्यासारखे आत्मतत्वाचे शोधन करतात. कोणी आत्मतत्वाचे ध्यान करून आपणास त्यात एकरूप करून अद्वैत बोध प्राप्त करतात. तर आणखी कोणी कोणी प्रारब्धवशात सांख्ययोगाद्वारे तर काही जण कर्माद्वारे या प्रकृती पुरुषास यथार्थपणे जाणून घेतात. थोडक्यात ज्ञान, ध्यान, विवेक आणि निष्काम कर्म याद्वारे ते मद्रूप होतात. मग त्यांना काहीच भोगावयाचे शिल्लक राहत नाही. त्यांना मोक्ष मिळतो या 4 प्रकारे. यया चतुर्विध प्रकारे जे मज मीनले पुरे तयासी काही नुरे भोक्तव्य गा. त्यांना भोगायचे असे काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे ते मोक्षाप्रत जातातच. परंतु काही दुसरे आत्मतत्व आकलन न झालेले असे साधे सामान्य साधक असतात. ते अहंकाराचा त्याग करून सद्गुरूवर दृढ विश्वास ठेवून, आणि ते सद्गुरू कसे की जे शिष्याचा अधिकार पाहून त्याला योग्य अशी साधना सांगतील असे सद्गुरू. तर असे ते सामान्य साधक अहंकाराचा त्याग करून सद्गुरूंवर दृढ विश्वास ठेवून गुरुवचने म्हणजे जीव की प्राण मानून त्यावरून ते जीव ओवाळून टाकतात आणि मग हा भवसागर यशस्वीपणे तरून जातात. असो तर या सर्व उपायांचे सारसर्वस्वच काढून आता तुझ्या पुढे ठेवतो. नीट ऐक हो. क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मतत्व आणि क्षेत्र म्हणजे पंचमहाभूतादी प्रकृती असे तुला साध्यंत सांगितले. पाण्यावर जशा लाटा उत्पन्न होतात आणि लयही पावतात त्याप्रमाणे या दोघांपासून म्हणजे क्षेत्रज्ञ आत्मतत्व किंवा ब्रह्म आणि क्षेत्र म्हणजे प्रकृती या दोहोंच्या कल्पित संबंधापासून सर्व सृष्टी चराचर भूतजात निर्माण होते. बरड भूमीवर जसा सूर्यकिरणांमुळे मृगजळाचा पूरच पाहायला सापडतो अथवा जलधारांनी पृथ्वीवर जसे अंकुर उगवून येतात त्याप्रमाणेच या दोहोंच्या संयोगाने चराचर आकाराला येते. तंतू म्हणजे वस्त्र नव्हे, परंतु वस्त्रात मात्र तंतून वाचून काहीच नसते. तंतूलाच वस्त्रपणा प्राप्त होतो. त्याप्रमाणे त्या क्षेत्रज्ञाला किंवा ब्रह्माला प्रकृतीच्या योगाने विश्वरूप वस्त्रपणा प्राप्त झाला आहे असे जाण. हे सारे चराचर जीवसृष्टी एकाच ब्रह्मापासून किंवा क्षेत्रज्ञापासून झाली आहेत. पण पाहणाऱ्यास त्याचे वेगळेपण जाणवते. त्यांची नावे, त्यांचे आकार, त्यांची वागणूक हे सारे काही वेगवेगळे आहे, वैविध्यपूर्ण आहे. त्याची मोजदाद करू म्हटले तर जन्म पुरायचे नाहीत. आणि त्यांची विविधताच जी डोळ्याला दिसणारी ती सत्य मानलीच तरीही त्या भ्रमातून बाहेर पडायला तुला कोट्यवधी जन्म लागतील. उदाहरण देतो. लांबट, गोलाकार, वाकडे असे जे वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे आपण पाहतो
ते सर्व एकाच वेलावर येतात. तशी ही जीवसृष्टी आकाराने वेगवेगळी दिसली तरी एकच ब्रह्मतत्व त्यात नांदत असते. किंवा विस्तवाच्या अनेक ठिणग्यांमध्ये उष्णता जशी एकसारखीच असते, अथवा अनेक जलधारांमध्ये पाणी जसे एकच असते, त्या जलधारांमध्ये फक्त पाणीच असते, दुसरे काही नाही, तसे. आणि ही भूते नष्ट झाली. भूते ही आभासात्मकच आहेत, कल्पित आहेत. ही भूते नष्ट झाली तरी त्यात वसणारा आत्मा किंवा क्षेत्रज्ञ हा अविनाशीच असतो. वाकी, तोडे, हार इत्यादी सुवर्णालंकार आटवले असता, त्याचे रूप वैविध्य जरी नाहीसे झाले तरी मूळ सोने जसेच्या तसेच राहते. तद्वत हा आत्मा अविनाशी असतो. हे जो जाणतो तो खरा ज्ञानी आणि डोळस, आणि तोच खरा भाग्यवान असे जाण. अर्जुना, हा देह म्हणजे एक पोतळीच आहे. त्यात नाना इंद्रिये, वात, पित्तादी त्रिदोष ठासून भरले आहेत. किंवा हा देह म्हणजे त्या जीवरूपी सिंहाला सापडलेले जणू हरणाचे घरच आहे. जीवरूपी सिंह म्हणजेच आत्मा. पण तरीही तो सिंह असून सुद्धा या देहरूपी हरणाच्या पोटात आत्मबुद्धीची नखे खुपसून देहाच्या बाहेर पडत नाही. हे केवढे आश्चर्य! कारण सामान्य माणसे देहाशीच ममत्व जोडून सुखदुःखे भोगीत राहतात. देहबुद्धी सोडायचे त्यांना लक्षातच येत नाही. आत्म्यास जाणून जीवनमुक्त राहायचे ते जाणत नाही. पण जे ज्ञानी असतात, देह आणि आत्मा यांचे वेगळे पण जाणतात, ते या देहातच राहून आत्म्याची नित्यता जाणतात आणि मोक्ष मिळवतात. या सर्व भूतमात्रात ते एकच ब्रह्म आहे हे ते दृढतेने जाणतात. सर्व भूताप्रती साम्यभाव ठेवतात आणि त्यांना हे ब्रह्मसुख याची देही याची डोळा भोगावयास मिळते आणि त्यांची जन्ममृत्यूची येरझार कायमची मिटते. आता हा क्षेत्रज्ञ आणखी कसा असतो ते पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 17 समाप्त.